आणि ज्या शिक्षणातून तुम्ही स्वावलंबनपणा, नैतिकता, क्रिटिकल थिंकिंग, प्रश्न विचारण्याची वृत्ती, हे जर कौशल्य जर तुमच्यात बहुतांश वेळा डेव्हलप झालेला असेल तर तुम्ही सुशिक्षित आहात. जर विचार करण्याची आणि प्रश्न विचारण्याची वृत्तीच तुमच्यामध्ये तयार होत नसेल तर तुम्ही स्वतःला अडाणी म्हणा. तुम्ही अडाणीच आहात या शब्दात मी म्हणेन. कारण एवढं वाचल्यानंतर, एवढ्या लोकांना पाहिल्यानंतर अशोक खरात याच्या मागे असलेले नेते मंडळी, अनेक शिक्षक, अनेक डॉक्टर, मास्टर्स केलेले लोक, ज्याचं BA झालंय, MBA झालंय, MCOM झालंय, मास्टर ऑफ सायन्स झालंय, अशा लोकांनी त्याच्या बोलण्याला प्रभावित होऊन त्यांची सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावाने केलेली आहे. अशा लोकांना मी शिक्षित अजिबात म्हणणार नाही. आणि विचार करण्यासाठी, प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देणारी संस्कृती निर्माण करणं सध्याच्या घडीला अत्यंत गरजेचं आहे. शेवटी एकच साधा विचार तुमच्या समोर मांडतो, तो म्हणजे विश्वास ठेवा पण विचार करून ठेवा. तुमच्या श्रद्धेला ठेच लागेल असा विश्वास एखाद्यावर ठेवू नका. तुमची श्रद्धा असावी पण विचार करण्याची ताकद, जर तुमची श्रद्धा हरवत असेल, म्हणजे तुमची विचार करण्याची विचार करण्याची जर ताकद तुमची श्रद्धा संपवत असेल तर ती श्रद्धा जी आहे ना, ती आंधळी श्रद्धा आहे. त्या आंधळ्या श्रद्धेला बाजूला ठेवा आणि विचार करण्याची जी शक्ती आहे तिला डोक्यामध्ये घाला. बाकी तुम्ही हुशार आहात असं मला वाटतंय. जर सुशिक्षित आहात, सुशिक्षितची व्याख्या तुम्हाला सांगितलेली आहे. वाचता लिहिता येणं म्हणजे सुशिक्षितपणा नाही. तुम्हाला जर तुमच्यात स्वावलंबनपणा, नैतिकता आणि विचार करण्याची जर क्षमता असेल, क्रिटिकल थिंकिंग आणि प्रश्न विचारण्याची ताकद तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुम्ही सुशिक्षित आहात. अन्यथा तुम्ही अडाणी आहात. भले तुमच्याकडे PhD असेल, तुमच्याकडे मास्टर्सच्या डिग्र्या असतील, तुम्ही फॉरेनला शिकून आलेला असाल, कुठेही शिकून आलेला असाल, तरी तुम्ही अडाणी आहात. जर तुमच्याकडे स्वावलंबनपणा, नैतिकता, विचार करण्याची क्षमता, क्रिटिकल थिंकिंग जर डेव्हलप झालेली नसेल तर तुम्ही अडाणीच आहात.